निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो, श्री स्वामी हा, समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, अनुभव शेअर करायचा होता ना. हा, सांगा ना ताई. अरे वा. हो, किती आनंद झाला मला. ना. किती दिवसाने तुम्ही अनुभव शेअर करताय. हो, सगळ्यांचे ऐकले, म्हटलं हा आपण पण एखादा अनुभव सांगावा. हा, येईल. तुम्हाला पण अजून छान छान अनुभव येतील. खूप आलेत, आतापर्यंत खूप आलेत. हा हा हा. म्हणजे जवळजवळ स्वामी माझ्या पाठीमागे 30 वर्षापासून आहे. हो ना ताई. हा, पण बघा. हा, ती प्रचिती मला आता यायला लागलेली आहे. बघा. हा. मी एवढी नव्हते स्वामी सेवेत. मी गजानन महाराजांचंच करायची सुरुवातीला. अच्छा. हा हा. आणि नंतर मग स्वामी सेवेमध्ये कशी आले ती माझं मलाच कळलं नाही. हो ना. मैत्रिणीच्या वडिलांचं मंदिर आहे. अच्छा. हा, ह्याचं स्वामींचं कुठे? मिरजला. ओ, अरे वा. हम्म हम्म. मिरजला आहे, सांगली डिस्ट्रिक्ट. हा हा. तालुका. मग तिथं आहे. मग ती माझी खास मैत्रीण आहे. ओ. मी तिथं जाऊन जाऊन मला आहे ना हा. स्वामींच्या त्यांनी घेतलं. अरे वा. हम्म. मला एवढे अनुभव आले. काय आले अनुभव ताई? आता मी 21 मार्चला थोडासा छोटासा अनुभव आहे, तो पहिल्यांदा शेअर करते. हा हा. आता 21 मार्चला मी मिरजेला गेले होते. हा हा हा. आणि त्यावेळेस म्हणजे कसं घर एकदम असं पडायला झालेलं आहे. हा मी हा. काही राहत नाही. हा पूर्ण हा. माळवी लागून गेलेली आहे. कौलांच्या बॅटमपट्ट्या गेलेल्या अरे आहेत. बापरे. कुणी झोपून देत नाही, राहून देत नाही. हा. तर मी असं दुसऱ्यांच्या घरातच जाऊन राहते. हा, हो, बरोबर. हा. हा, आणि त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक, त्या बाईनी मला काही झोपायला बोलवलंच नाही. आई गं. हा हा. 12:30 दुसऱ्या एक मावशी येऊन बसलेल्या माझ्याबरोबर 11:30 वाजेपर्यंत. हा हा. त्या मला म्हटल्या, चल तू माझ्याकडे चल झोप. हा म्हटलं हा. नको, दरवेळेस त्यांच्याकडे जाते, मग उठून आज तुमच्याकडे यायचं म्हटल्यावर बरोबर नाही वाटणार ना. हा, म्हणजे त्यांना वाईट वाटेल असं सकाळी. हा, हा म्हणून नको, बोलवतील म्हटलं त्या. हा जा हा. म्हटलं. 12:30 वाजून गेले, 1 वाजला. बापरे. नाही, मी आपलं 1 वाजेपर्यंत दार उघडं ठेवून बसले, वरून मुंग्या पडतायत. आई गं. पूर्ण कौलावर असा वेल पसरलाय करवंदाचा. हो 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 हो. मुंग्या पडत होत्या वरून. मग आता काय करायचं म्हटलं एवढ्या रात्रीच. मग ती भाजी निवडली मी. हा. भाजी आणि त्याची देठ टाकायला बाहेर गेले, बघते तर त्यांनी लाईट ऑफ करून झोपले होते सगळे ते लोक. अरे बापरे. हा. मग आता कशाला रात्रीचं उठवायचं म्हटलं 1 वाजता. मग हा हा हा. बघूया म्हटलं, इथं झोपले आपल्या आपल्या घरात. मग बेडवर झोपले, तर वरून असं स्वामींचे मी अनुभव बघत झोपते हो रोज हा हा संध्याकाळी. हा 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 हा. तुमचे अनुभव असतात ना, ते हो कोणाचे हो. सगळ्यांचे ऐकते मी रोज. अरे वा. हम्म. आणि मग तसंच मी अनुभव बघत पडले. झोप खूप यायला लागलेली. हा. असं 2:30 वाजेपर्यंत चाललं होतं माझं बघायचं एक एक. बापरे. हा. हा, आणि इतकी 2:30 वाजता एवढी डोळ्यावर झोप आली. हा. आणि मुंग्या पडतायत, एक एक मुंग्या मी अशी पडेल तसं खाली टाकते, मारते. आई गं. हा, मग परत मला 2:30 वाजता इतकी झोप यायला लागली. म्हटलं बाई मुंगी कानात जाईल म्हणून एका कुशीवर झाले मी. हा आणि शाल ओढून घेतली कानावर, हा. मुंगी बिंगी पडेल म्हणून. बरोबर. हा हा हा. आहे ना, तर असं मला आहे ना मम्मी फिरताना दिसली. झोप लागल्यावर? नाही नाही, जागी असतानाच मम्मी फिरताना दिसली. अय्या. हा. हा, आणि म्हणजे माझी मम्मी नाहीये, माझी मम्मी जाऊन आज 25 वर्ष झाली. बापरे. हा, हा. त्यामुळे आहे ना, हम्म. त्यामुळं मला म्हणजे मम्मी दिसली माझी फिरताना. आई गं. हा हा. हा, आणि तर मग? आणि मला एकदम झोप लागून गेली, गाढ झोप लागून गेली मला. हा हा हा. गाढ झोप मग? लागली. आणि बघते तर मला म्हणजे एक मुंगी, सकाळी उठले मी 6:30 वाजले सकाळी.
हा 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 झोप लागली आणि बघते सकाळी उठून बाई आजूबाजूला मुंग्या बिंग्या तर नाही ना काही, म्हणजे घर असं पडायला झालेलं आहे, हा बोगदे हा पडलेले आहेत पूर्ण घराला, कुठून हा. काय साप वगैरे निघतात असं. अरे बापरे. हा. हा घरामध्ये निघतात, मी असताना पण निघायचे. हम्म. आता 2017 पासून ते घराचं म्हणजे भाड्याने एक रूम दिलेली आणि एक रूम मध्ये पसारा ठेवलेला आहे मी. अच्छा. हा 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 हा. तर ती त्या घराची अवस्था अशी होऊन गेलेली आहे आता. अरे बापरे. पण हम्म. बघा स्वामींना किती काळजी, म्हणजे बघ, सकाळपर्यंत उठून बघता तर काहीच नाही हा तिथे. 6:30ला मी जागी झाले तर आजूबाजूला बघते घाबरून, हा. ताई एक मुंगी नाही, आणि इतकी गाढ झोप लागून गेली मला. आई ग. हा. बघा किती छान ताई, स्वामी तुमचं खूप छान करतील बघा. ते घर पण खूप छान होईल तुमचं, आणि काय तुमचे प्रॉब्लेम असतील ते सगळे निघून जातील, आणि अजून तुम्हाला स्वामी छान अनुभव देतील. आज तुम्ही अनुभव शेअर केला ना, नक्की स्वामी तुम्हाला छान अनुभव देतील ते. आलेत मला आज पण, म्हणजे आज शनिवार, तेल आणायचं नसतंय ना. हा 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 हा. तर कसं शिलाईवरच चालतं, मग पैसे नव्हते. आई ग. हा. दिवा लावायला काय करायचं, मग त्या समोरच्या आमच्या आलेत ना नवीन राहायला, 1 महिनाच झालं ओळख राहायला आल्यात त्या. हा 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 जाताना थोडस पीठ राहिलं, म्हणजे असं कुणी गावाला चाललं ना तर मग हा. उरलं सामान देऊन जाता तुम्हाला. आई ग. हा हा पीठ, तांदूळ, गहू असं काही हा सामान हा. घेऊन जातात मग. अरे हा. 1.5 किलो पीठ, शेंगा 1-2 किलो अशा, हो. तांदूळ, हा आणि लोणी होतं. हा हा हा. ती 100 रुपयाची छोटी बाटली मिळते बघा गोवर्धन, हो 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 हो. कडवलं मी. हा मला अशी खंत, म्हणजे एक अनुभव बघितला ना, की हा संध्याकाळचा रोज दिवा म्हणजे तुपाचाच लावायचा तुळशी पुढे. हा. हो हो. मला ती खंत, तो अनुभव ऐकून मला ती खंत वाटली, जर आपल्याकडे तुपाचा दिवा नाही. आणि नेमकं आज म्हटलं काय करायचं, दिव्याला तेल पण नाही, मग माझ्या लक्षात आलं अरे ते लोणी दिलेलं आहे, ते कडवलं मी आणि आज तुपाचा दिवा लावला. बाप रे. बघा, म्हणजे म्हणजे तुमची इच्छा तेलावरून डायरेक्ट तुपावर गेली बघा. हं, किती पूर्ण करतात स्वामी, किती जाणतात ताई. खूप खूप मला आहे ना, स्वामींनी माझं मन जे शांत दिलंय की नाही, मला आहे त्या परिस्थितीत समाधानाने जगायचं हो. असं दिलंय ना मला, हीच माझी खूप मोठी श्रीमंती बघा. खरंय. आणि तुमचं स्ट्रगल मला माहितीये ना ताई, किती स्ट्रगल करताय तुम्ही, पण तरी हसत मुखाने सगळ्या गोष्टीला सामोरं जाताय. हो हो. माझ्या घरात कुणी आलं ना ताई, की हा. असं वाटत नाही की मी एकटी राहते आणि माझ्या एवढे प्रॉब्लेम्स आहेत. हो इतकं ना. प्रसन्न वाटतं. आता बघा. ज्यांना मी घर भाड्याने दिलं होतं ना, त्यांचा स्टॉल होता आपल्या इथं कुर्ला कॉम्प्लेक्सला. अच्छा. हा हा. ते ताई, ते वहिनी आणि ते दादा पण आले होते. एक रात्र थांबले माझ्याकडे. हो. हा, घर-बीर बघितलं, हा आणि जे देवघरासमोर बसल्या ना, हा. त्या असं अर्धा तास असं सुन्न होऊन बसल्या होत्या. आई ग. म्हटल्या मंगल, एवढं तुझ्या घरात सात्विकता आहे म्हटल्या, हा की कुणी नवीन आलं तर म्हणणार नाही की तू हा. एकटी राहते म्हणून. खरंय खरंय. नाही, तुमचं सगळे व्यवस्थित प्रॉब्लेम निघून जातील ताई. स्वामी सेवेत आहेत ना तुम्ही. स्वामी एक काहीतरी विशिष्ट काळापर्यंत आपलं असतं, तेवढं संपेल लवकरच तुमचं आता ताई, आणि बरोबर. खूप छान होईल ताई. मला फक्त त्यांच्या सेवेत त्यांनी पूर्ण घ्यावं, मला बाकीची कसली अपेक्षा राहिलेली नाही आता. खरंय खरंय. मला घेतील स्वामी, सगळी तुमची सोय करतील ताई. हा ज्या दिवशी मला काही नसतं ना, त्या हा. दिवशी बरोबर कुठून काही ना काही येतं ताई. हो ना. काहीतरी बघा. येते, नाही ते कुणीतरी म्हणजे असं आणून तरी देतं सामान, काहीतरी काहीतरी. हम्म म्हणजे माझ्या घरात खाली असं काही नाही, आणि कुणी माझ्याकडे आलं ना तर हम्म. माझ्याकडे शिलाई येते, आणि त्यांना काय करून घालू, किती करून घालू, असं होतं मला. नाही, तुमचं मन किती मोठं आहे हे तर मला कल्पना आहे. मी आता एवढ्या वर्षापासून म्हणजे तुमचं आपलं स्वामींचं हे बघितलं ना, तेव्हापासून तर मी बघते तुम्हाला, आणि हा. तुमचे प्रॉब्लेम पण मला माहिती आहे ताई. आणि त्या मैत्रिणीने फसवल्यामुळे तुमचा ते लग्नाचा गोंधळ झाला, पण तरीही तुम्ही सगळ्या संकटांना सामोरं जातायत. हे त्याचं स्वामींचीच कृपा आहे, त्यांनीच मला एवढी शक्ती दिली. फक्त मला एवढंच स्वामींनी शक्ती द्यावी की जे काही माझी फसवणूक झालेली ना, हो हो हो. त्याचा मला न्याय मिळावा त्याच्यावर. मिळेल ताई, फार लवकर मिळेल तुम्हाला. हो कुठल्या ना कुठल्या रूपाने स्वामी उभे राहतीलच बघा ताई. हा, हो. मी शेअर करते हा ताई. हे स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.
वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.